नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेलच, पण तरीही शुरुआत से शुरू करते है. तर आत्ता आम्ही जातोय अवॉर्ड फंक्शनला. मला नॉमिनेशन आहे आणि अवॉर्ड मिळते की नाही ते तर बघायचं आहे ऑफकोर्स. नाहीतर आम्ही जाऊन प्रेक्षकांमध्ये बसण्याचं काम करणार आहोत, कारण नॉमिनेशन मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आज जाऊन मस्त ऑडियन्समध्ये बसायचं, टाळ्या वाजवायच्या. पुरस्कार मिळाला तर खूप छानच गोष्ट आहे, पण नाही मिळाला तरी तिथे जाऊन एन्जॉय करायचं, सगळा सोहळा एन्जॉय करायचं असं सगळं ठरवलेलं आहे. जय्यत तयारी झाली आहे, कोणती साडी नेसायची, कोणता लुक करायचा, आणि मस्त मेकअप पण झाला आहे. मंजूनेच केला अर्थात, आणि आता ती तिचा मेकअप करते. प्रथमेश अनफॉर्च्युनेटली येऊ शकत नाही आहे आज, कारण की तो शूटमध्ये आहे आणि नेमकं त्याचं आज 2 ते 2ची शिफ्ट आहे, म्हणजे दुपारी 2 ते रात्री 2, सकाळी 5च वाजणार म्हणजे बॅकअपला. आणि माझ्यासोबत अर्थात मंजू आहे, जी नेहमी सोबत असतेच. आई बाबा पण येऊ नाही शकले, आई पप्पा पण येऊ शकले नाही. म्हणजे आई बाबा म्हणजे माझे आई बाबा, आई पप्पा म्हणजे प्रथमेशचे आई बाबा, माझे सासू सासरे. सो ते चौघही गावी असल्यामुळे त्यांना काही येणं शक्य झालं नाही. प्रत्येक ऑफिसला आहे, त्यामुळे आता मीच जाणार आहे. आणि मग मी बघूयात, ऑडियन्समध्ये फक्त बसून पुरस्कार एन्जॉय करणार आहे की पुरस्कार घरी पण घेऊन येणार आहे. सो बघूया, फिंगर क्रॉस्ड काय होतं आहे. आणि येस, आता इथे चहा बनती आहे, आतमध्ये मंजू तयार होते. सो बघूयात आता काय काय आहे. तर मंडळी, इकडे बॉक्सेस बघू नका, हे सगळे कोलॅबरेशनचे प्रोडक्ट्स आहेत. याच्या रील बनवणं बाकी आहे, बनवेन तेव्हा सांगेन. आणि ही व्यक्ती बघा, माझा मेकअप करून झाल्यानंतर आता स्वतःच्या मेकअपसाठी झाला का बाकी आहे. जय्यत तयारी सुरू आहे मेकअपची. आता बघूयात. म्हणजे तुला विचारते मी, आता आपण जाऊन तिथे ऑडियन्समध्ये बसण्याचं काम करणार आहोत की खरंच आपल्याला पुरस्कार मिळू शकतो? तुला काय वाटतं? मिळू शकतो. पॉझिटिव्ह. आता थोडासा निवांत वेळ आहे. मी आज हाफ डे घेऊन घरी आले आहे, थोडीशी फ्रेश झाली आहे, बसली आहे. परत एकदा स्किन केअर करून छान थोडंसं बसले, म्हणजे मंजू आल्यानंतर मेकअप करून पटकन निघायला. आणि हेरवी कसं होतं माहिती आहे का, म्हणजे प्रथमेशचे प्रीमियर्स असतात मोस्टली, म्हणजे त्याच्या फिल्मचे म्हणा किंवा दुसऱ्या फिल्मचे, आणि किंवा कधी कधी असं होते संध्याकाळी कुठल्या तरी इव्हेंटला जायचंय, तर मोस्टली ना मी त्या दिवशी सुट्टी घेते आणि सकाळपासून तयारी चालू असते की हे करायचंय, ते करायचंय, कपडे व्यवस्थित कुठले घालणार आहे ते सगळे काढून ठेवा, स्किन केअर करा, मग छान हेअर वॉश करा वगैरे. पण आता असं झालंय, म्हणजे काही काही महिने, ऑलमोस्ट खूप सारे महिने, की मला अशी पूर्ण दिवस सुट्टी घ्यावी लागत नाही. हाफ डे मध्येच काम होतं, कारण की ही जी तयारी असते ना, एक प्रिपरेशन, म्हणजे आज काहीतरी महत्वाचा दिवस आहे, मला छान दिसायचंय, मग स्किनसाठी सकाळपासून 10 गोष्टी जे मी आधी करायचे ते आता मला करायला लागत नाही, कारण मी स्किन केअर हे फार सिरियसली घेतलं आहे. आणि तुमच्यापैकी खूप जणांना माहिती आहे, जे मला आधीपासून फॉलो करतात, माझे व्लॉग्स बघतात, की मी क्युअर स्किनचे प्रॉडक्ट्स वापरते. ऑलमोस्ट 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. ऑलमोस्ट म्हणजे हो, झालंच आहे, 1 वर्ष झालंच आहे. तर अनेक व्लॉग्समध्ये मी माझ्या सांगितलंय की हे प्रॉडक्ट्स मला किती जेन्युइनली बेनिफिट झाला आहे या प्रॉडक्टचा, आणि किती सुंदर प्रॉडक्ट्स आहेत. तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचे असतील तर मी परत एकदा सांगते कसे ऑर्डर करायचे. अगदी सोपं आहे. प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करायचं. प्ले स्टोअरमध्ये वरती क्युअर स्किन असं टाईप करायचं. टाईप केल्यानंतर मग तुम्हाला ते ॲप्लिकेशन येईल. छान मस्त डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर मग सोपे-सोपे प्रश्न विचारतात, मेल, फिमेल, आणि जरी क्युअर स्किन ॲप्लिकेशनचं किंवा त्याचं नाव असलं ॲप्लिकेशनचं, तरीही क्युअर स्किनमध्ये तुम्हाला स्किन आणि हेअर असे 2 सेक्शन्स येतात. सो तुम्हाला हेअर ट्रीटमेंट हवी असेल तर हेअर ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकता. स्किनची ट्रीटमेंट हवी असेल तर स्किन केअर सुद्धा तुम्ही घेऊ शकता तिथून. मी बेसिकली स्किन केअरसाठी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं होतं, आणि मला बरेच डार्क सर्कल्स, पिंपल्स आणि स्किन अशी खूप रखरखीत ड्राय वगैरे झाली होती. सो त्यामुळे मग मी म्हटलं की चला आपण क्युअर स्किन एकदा बघूयात काय आहे. त्यानंतर काही नाही, बेसिक डाउनलोड केल्यानंतर मग तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी असे बेसिक प्रश्न विचारतात. तुमचा कन्सर्न एक्झॅक्टली काय आहे? किती दिवसापासून आहे? कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे का? सध्या कुठले प्रॉडक्ट्स वापरताय? कुठल्या गोळ्या घेताय का? हे सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये विचारलं जातं. आणि त्यानंतर तुमच्या त्वचेसाठी किंवा तुमचा जो कन्सर्न आहे सध्या, त्याला असं एक व्यवस्थित एक छान स्किन केअर किट जनरेट केलं जातं, जे क्युअर स्किनचं असतं. सगळं छान व्यवस्थित मस्त प्रॉडक्ट्स असतात, आणि दॅट्स इट. मग ते तुमच्या घरी येतात. फ्री शिपिंग असते. त्या प्रॉडक्टची किंमत पण अगदीच काही म्हणजे 2,000, 2,200, 2,700, 3,000 डिपेंड ऑन युअर कन्सर्न असं सगळं असतं. आणि हे सगळे प्रॉडक्ट जर तुम्ही 3-4 आठवडे सुद्धा व्यवस्थित न चुकता वापरले, ज्या वेळेला सांगितले आहेत त्यावेळेस ते लावले, तरीही तुम्हाला मस्त रिझल्ट येईल. रिझल्ट व्हिजिबल असतो. असं नाहीये तुम्ही डे 1 पासून ते 3 आठवडा, 4 आठवडा तुम्हाला स्वतःला फरक जाणवतो, की ओके, स्किनमध्ये, आपल्या त्वचेमध्ये फरक दिसतोय.
फॉलोअप्स असतात, डाएट टिप्स असतात, न्यूट्रिशन टिप्स असतात. सगळं छान व्यवस्थित सांगितलं जातं आणि बेसिकली युअर स्किन काय आहे, ते एक एआय जनरेटेड डर्मॅटॉलॉजिकली ड्रिव्हन एक ॲप्लिकेशन आहे. ज्याच्यामध्ये एआयच्या सहाय्याने प्रश्न उत्तरं होतात. किट छान सजेस्ट केलं जातं आणि हां, हे कसं सजेस्ट केलं जातं, तर तुमचा एक फ्रंट प्रोफाइल, लेफ्ट प्रोफाइल, राइट प्रोफाइल असा फोटो काढला जातो. तो झूम केला जातो आणि झूम केल्यानंतर ॲक्चुअली अजून काही-काही कळतं. म्हणजे माझ्या बाबतीत पण मी सांगितलेलं फक्त मला डार्क सर्कल आहे, स्किन ड्राय झाली आहे, पिंपल्स आहेत. पण जेव्हा त्यांनी झूम केलं तेव्हा अजून पण काय-काय त्यांना दिसलं आणि त्यानंतर मग ते प्रॉडक्ट्स छान जनरेट केले जातात, घरी येतात. फॉलोअप्स ॲप्समधून पण छान असतात हां, रिमाइंडर असतात त्यांचे म्हणजे कुठले प्रॉडक्ट कधी लावायचे आहेत, कधी स्किप करायचे आहेत, कधी लावायचे नाहीयेत, हे सगळं छान डिटेलमध्ये येतं. सध्या आता 5 प्रॉडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे व्हिटॅमिन D3ची पावडर, जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे. यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे, जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते. फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते. इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच. सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात व्हाईट आणि असं व्हाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. तुम्हाला जर हे प्रॉडक्ट्स ऑर्डर करायचे असतील, तर इथे स्क्रीनवर मी माझा कुपन कोड देते. आधीची सगळी प्रोसेस फॉलो करायची आणि मग हा कुपन कोड ॲड करायचा. मग तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट मिळणार आहे. हॅपी स्किन केअर रूटीन. बरेच दिवस झालेत घरातला माझा हा कॉर्नर तुम्ही बघितला नसेल. हे रिसेंटलीच मी इथे लावलं आहे. बाकीची झाडं तर तुम्हाला माहीतच आहेत. प्रचंड ऊन असल्यामुळे जरा मी आता विंडो ओपन करत नाही आहेत. पण झाडं तर मस्त वाढलेत, छान दिसतात आणि मस्त बहरलेत. ऊन पण तितकंच गरजेचं असतं जितका पाऊस गरजेचा असतो. आणि येस म्हणजे मी तुम्हाला साडी दाखवते. साडीची पिशवी बघू नका, पण हा ब्रँड बघा जो मला खूप आवडतो, स्टाईल बाय अप्रा. आणि याआधी पण या ब्रँडची मी साडी नेसली होती आणि ही आहे ती साडी. हा ब्लाऊज खतरनाक कायच्या काय छान आहे आणि हे त्याचे मस्त स्लीव्ज आहेत, घातल्यावरती तुम्हाला दिसेलच. हे जरा आत्ता व्यवस्थित आम्हाला करायचं आहे प्रेस पीस, पण तुम्ही जरा बघून घ्या. आणि हा छान सुंदर कलर आहे स्टाईल बाय अप्राचा. तर बघूया आता नेसल्यावरती तो किती छान आणि किती गोड दिसतोय. तर मंडळी, हा आहे असा माझा लूक आणि आत्ता मी जस्ट निघालो आहोत. व्हॉइस ओव्हर यासाठी करावा लागतोय कारण आमचे जे ड्रायव्हर दादा होते हे छान 90s मधली गाणी ऐकत होते आणि अर्थात कॉपीराईट येईल म्हणून मला हे सगळं म्यूट करावं लागलं. पण छान मस्त बसून एन्जॉय करत होतो. बऱ्यापैकी कमी ट्रॅफिक लागलं आणि त्यानंतर हळू जसा समुद्र दिसायला लागतो तसं अजून भारी वाटतं. समुद्र मला आणि प्रथमेशला प्रचंड आवडतो आणि अशा काही महत्त्वाच्या फंक्शनच्या दिवशी किंवा आमच्या आयुष्यातल्या अशा काही महत्त्वाच्या घटना आहेत, त्या समुद्राच्या जागी होतात, आसपास होतात. साधारण 5 वाजता बोलवलं होतं आणि आता तुम्ही बघितलं असेलच 5 वाजून 56 मिनिटं झालेत. असो, बघूयात किती वाजता पुरस्कार सुरू होतोय. आणि ही छान टॅबची बॅग आहे ज्याच्यामध्ये मी ॲक्चुअली पुस्तकं, माझी डायरी आणि पेन ठेवते. तर आता आपण ऑलमोस्ट पोहोचत आलो आहोत. जरा छान व्ह्यू बघत होतो, गप्पा मारत होतो आणि इथे या दादांची गाणी आणि कॉल हे सगळं सुरूच होतं. जाऊ दे, आपण सीलिंग बघूयात, व्ह्यू बघूयात. आणि आता याच थोड्याशा वेळातही मंजूने इतकं सगळं काम केल्यामुळे तिला बिचारीला झोप आली आहे आणि ती झोपली आहे. अवॉर्ड जर मिळालं तर तिलाच स्टेजवर जायचं आहे. त्यामुळे तिला फ्रेश दिसणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि असं करत आम्ही पोहोचलो अवॉर्ड फंक्शनला आणि अर्थातच इथेही गाणं म्यूट करावं लागणार आहे कारण कॉपीराईट येईल. पण भव्य दिव्य सोहळा होता. महापुरस्कार उमंग कला मंचने आयोजित केले होते आणि अजून 2-3 NGOज होते. सो त्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं होतं. प्रचंड म्हणजे भरपूरच लोक आले होते आणि रवींद्र नाट्य मंदिरचं ऑडिटोरियम पूर्ण भरलं होतं, जे मेन सभागृह आहे ते. त्याच्यामुळे इतकी मजा आली आणि आम्ही पोहोचलो तेव्हा जस्ट सगळे लोक बसत होते कारण फोटोज, व्हिडिओज या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. रेड कार्पेट सुरू होतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ओके, पहिल्यांदा मी उशिरा पोहोचून काहीतरी चांगलं काम केलं नाही तर वाट बघावी लागली असेल. आणि अर्थात आपलं सगळ्यांचं आवडतं गाणं, बाई पण भारी देवा, बाई पण भारी ग. तर हे पण अर्थात कॉपीराईटमुळे म्यूट करावं लागलं.
अनेक दिग्गज कलाकार येत होते, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येत होते पुरस्कारासाठी. इतक्या वेगवेगळ्या कॅटेगरीज होत्या आणि फायनली माझं नाव क्षितिजा घोसाळकर परब. टाळ्या जोरदार क्षितिजासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. एक्सलन्स इन लाईफ स्किल्स अँड डिजिटल एम्पॉवरमेंट अवॉर्ड. मी ऑलमोस्ट शेवटून तिसऱ्या रांगेत बसले होते आणि स्टेजवर पोहोचेपर्यंत माझे हात पाय अक्षरशः कापत होते, थरथरत होते. खूप मस्त मोमेंट होता आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळाला. बरेच दिग्गज लोक होते, बरेच दिग्गज कलाकार होते, पण खूप मस्त सोहळा झाला आणि छान मस्त अशी वजनदार ट्रॉफी होती. खूप छान वाटलं. बरं झालं मला त्या क्षणी बोलायला सांगितलं नाही, नाहीतर मला बोलताच आलं नसतं. आयदर मी रडले असते किंवा मी खूप थरथरत कापत वगैरे बोलले असते. पण येस, खूप मस्त मोमेंट होती. आणि अर्थात प्रथमेश शूटमुळे येऊ शकला नाही, पण घरी आल्या-आल्या त्याने माझी छान आरती केली ओवाळून. आणि त्या क्षणी मला असं वाटलं, की आपण असं नेहमी म्हणतो ना, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागेही एक पुरुष असूच शकतो. आणि त्याने छान आरती केली माझी, ट्रॉफीची. मग त्यानंतर ती ट्रॉफी त्याने स्वतःच्या हाताने कपबोर्डमध्ये ठेवली, जिथे त्याच्या मोस्टली ट्रॉफीज आहेत. आणि छान इव्हनिंग मस्त आम्ही स्पेंड केली, जेवलो आणि खूप 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 आठवणीत राहणारा दिवस होता. अगदी सरप्रायझिंग होतं. आणि हा जो पुरस्कार होता, हा स्पेशली मी जे 26 डेज चॅलेंज घेतलं होतं, जे तुम्हाला आठवत असेल, 26 दिवस 26 वेगवेगळ्या जागी जाऊन 26 लाईफ स्किल सेशन्स घेतले, त्याबद्दलचा हा पुरस्कार होता. आणि मी त्याबद्दल अर्थात खूप ग्रेटफुल आहे. थँक यू सो मच. तुम्हीसुद्धा खूप सगळ्यांनी या सीरीजला मस्त रिस्पॉन्स दिलात. बऱ्याच जणांनी स्वतःमध्ये बदल करून आणण्याचं ठरवलं. मी जे सांगितलं ते स्वतःमध्ये बदल करून आणण्याचा प्रयत्न केला. सो त्या सगळ्यांना हा पुरस्कार डेडिकेट. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.